तर मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला ज्या काही गोष्टी जाणवतात सध्या त्याच्याविषयी थोडस आपल्याला बोलायचं आहे. त्याच्या आधी आपण एक गोष्ट बोलत होतो, चर्चा करत होतो मगाशी, की आपल्यासाठी म्हणजे आपण सती जागृतीचा मनाचा जीवनाचा अभ्यास करताना जीवनाबद्दल जागृती डेव्हलप करताना विकसित करताना आपल्याला जगातला कोणताही विषय वर्ज्य नाही. कोणताही विषय आपल्याला वर्ज्य नाही, कारण सगळे विषय जे आहेत हे जे माणसाच्या विचारातले विषय असतात, माणसाच्या बोलण्यातले विषय असतात, जे समाजाशी कनेक्टेड असतात, ते सगळे विषय आपल्याशी व्यक्तिगतरित्या पण कनेक्टेड असतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. त्यामुळे कोणताही विषय आपल्याला वर्ज्य नाही. जेव्हा आपण भानावर येतो, जेव्हा आपण सतीमध्ये येतो, जेव्हा आपल्याला आपला स्वतःचा परिचय होतो, तेव्हा एक गोष्ट आपल्याला जाणवायला लागते की आपलं जीवन जे आहे ना, हे अशा आजूबाजूच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यातूनच घडलेलं असतं. आपलं जन्म घेणं, आपल्या आईवडिलांच्या पोटी, आणि आपल्या म्हणजे आईवडिलांचे संस्कार, हे संस्कार म्हणजे कसं, अगदी गर्भाशयातले संस्कार तिथूनच सुरुवात होते. ती गर्भाशयातले संस्कार, गर्भाशयातच आपल्यामध्ये आपली जडणघडण ती सुरू होते. कारण ज्याला आपण जीन म्हणतो किंवा आई वडिलांकडून आलेले जे गुणधर्म म्हणतो, त्या गुणधर्मातूनच आपला आपली सुरुवात होते. गर्भधारणेपासूनच आपली सुरुवात होते. आणि आपण पोटात जरी आपण असलो 9 साडे 9 महिने जे काय असतील ते, किंवा अपूर्ण जरी असलं तरी गर्भाशयात आपण जेवढे दिवस असतो तेवढं नुसतं आपण अं, आईच्या काय म्हणतात, अं, आईशी जी आपली नाळ जोडलेली असते त्या आईने त्याच्यातूनच आपलं पोषण होतं असं नाही. बाकीचे सुद्धा संस्कार आणि आपल्या ज्या काही गोष्टी आलेल्या असतात, मग आपला स्वभाव असेल, आपलं आपले संस्कार म्हणजे गर्भाशयातलं बोलतो मी, गर्भाशयातले आपले जे काही संस्कार असतील, आपलं जे काही आई वडिलांकडून गुणधर्म आलेले असतात, त्याच्यानुसारच आपलं हे जीवन घडतं. आणि जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपला बाहेरच्या जगाशी संपर्क येतो. आपला बाहेरच्या जगाशी संपर्क येतो जन्मल्याबरोबर जेव्हा आपल्याला म्हणजे आपला श्वास सुरू होतो, तिथून खरं जीवन सुरू होतो. श्वास येण्यासाठी सुरुवातीला जी काही धडपड चालते आपली स्वतःची किंवा डॉक्टरांची किंवा जे कोणी आपल्याला त्या ठिकाणी असेल तिथं, तर ते आपल्याला आपला श्वास सुरू होईल याच्यासाठी ते धडपड करत असतात, आपणही धडपड करत असतो. आणि जेव्हा आपला श्वास सुरू होतो म्हणजे आनापान सुरू होतो, तेव्हापासून आपलं जीवन सुरू होतं खऱ्या अर्थाने. म्हणजे जिवंतपणा म्हणून आपलं जीवन सुरू होतं. आता काय होतं पुढे, आपले जे काही इंद्रिय असतात ते इंद्रिय सक्रिय व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपले डोळे बंद असतात, ते हळूहळू उघडले जातात, म्हणजे प्रकाश पाहतात. कानावर काहीतरी आवाज येतात. म्हणजे ह्या दोनच गोष्टी सुरुवातीला सक्रिय होतात. आणि त्वचा, थंडी, बाळाला थंडी वाजते किंवा गरम होतं, तर त्यानुसार ते थंडी वाजली तर काकडू शकतं, है ना, काकडतं ते, मग रडू शकतं. कानावर काही मोठा आवाज आला तर ते दचकू शकतं. डोळ्याला जो काही प्रकाश त्याला दिसतो त्याच्यात तो
डोळे असे काय म्हणतात उघडझाप जास्त कारण तो प्रकाश सहन होत नाही पहिला प्रकाश. तर ते पटकन मिचकवतात. हा मिचकवतात ते डोळे. हा डोळ्यांची उघडझाप जास्त म्हणजे पटकन ते प्रकाश घेत नाही तर डोळे बंद करतं मग उघडतं. असं करून त्याचा जगाशी संपर्क यायला सुरुवात होते त्या बाळाची. आणि मग पुढं काय जे जे काही आहे त्याला भूक लागली मग रडणं रडणं मग त्याला काही दूध मिळणं किंवा अं, त्याला 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 थंडी वाजली आणि त्याला जर गुडपून घेतलं असं त्याच्या अंगावर जर त्याला लपेटून घेतलं मग ते शांत झोपतं. तेवढा ते त्याला काय जोरात आवाज वगैरे आला तर ते दचकू पण शकतं. असं त्याचं ते काम चाललेलं असतं. आणि मग ध्वनी निघतो त्याच्या ह्याच्यातून काहीतरी तो आई असं काहीतरी ते सुरू होतं ते. आपलं लहान बाळ पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं का काय चाललेलं असतं काय कसं ते सुरुवात करतं व्यक्त व्हायला. आणि मग आई बाबा पापा काय असेल ते जे त्याला शिकवाल ते बोलतं. आणि मग मोठं झाल्यावर ताई दादा काय असेल ते सगळं काका मामा मामी अमकं धमकं तमकं दूध पाणी भाकर जे असेल जे जे संज्ञा जे ज्या गोष्टी त्याला मिळत राहू इनपुट त्याला त्याच्या इंद्रियातून जे त्याला ऐकून किंवा पाहून किंवा गंध किंवा जिभेची चव. बाळ तर ते ते वासही घ्यायचा प्रयत्न करतं काही असो त्याच्या हातात घेतलं का ते आधी तोंडात घालतं. वास पण घेतं किंवा चव घेतं म्हणजे ते त्याची इंद्रिय सक्रिय व्हायला सुरुवात होते. जे खाण्यासारखं नसतं ते पण ते तोंडात घालतं. म्हणजे ते बाळाला ते अं, त्याची जी इंद्रिय आहेत ती हे करतात त्याला सक्रिय करतात. मग ते काही पण तोंडात घालतं किंवा त्याचा वास अशा प्रकारे तो जगाशी जोडला जाण्याचा अभ्यास हळूहळू हळूहळू सुरुवात होतो. आणि मग पुढे चालून ज्याचं ते अं, त्याला जे जे काही संस्कारांचं शिक्षण मिळतं पुढचे संस्कार म्हणजे भाषा विशेषतः भाषा शब्द भाषा आवाज मग डोळ्याचे विषय ते खेळणी असो नाही तर मोठा झाल्यावर त्याची काय त्याला सायकल असेल किंवा आणखीन काय असतील ती खेळणी असतील खाण्याचे पदार्थ असतील गंध चव स्पर्श प्रेम किंवा आजूबाजूला कोणी रागीट लोक असतील तर त्यांचा फटका त्यांचं मारणं या सगळ्या गोष्टी त्याला ज्या अनुभवाला येत जातात त्या बाळाला त्याच्यातून त्याच्यावर संस्कार घडत जातात म्हणजे त्याचं माइंड तयार होत जातं. चित्त तयार होतं. चित्त सक्रिय होतं ते आधीच असतं पण ते सक्रिय होतं. मग शिक्षण शाळेत जाणं शिक्षक बाकी वर्गातले विद्यार्थी वातावरण आणि घरचं उत्तेजन शाळेत जायला नको वाटतं पण आई वडिलांची सक्ती असेल तर त्याला शाळेत टाकलं जातं. आणि आई वडीलच जागृत नसतील शिक्षणाबद्दल जाऊ दे बाबा नको जाऊ. मग तो हा पण नको त्याला जमतं मग तो कारण काढतो न जाण्याची पोट दुखते माझं आज बरं बरं जाऊ दे आता पोट दुखतं नको जाऊ. मग काही दुसरी कारणं काढायचं म्हणजे खोटं बोलण्याची पण त्याला एक ती मुळातच मुळातच सवय असते माणसाला असं दिसतंय कोणात. माणसाला मुळातच पानाती पात अदिन्न दाना
थोडस मोठं झाल्यावर कामतृष्णा, खोटं बोलणं, ह्या गोष्टीचे जे अवगुण असतात हे संस्कारानेच येतात ते. आणि ते कशामुळे येतात? ते जे वय असतं त्याच्यामध्ये जागृती नसते, सती नसते, भान नसतं. त्याच्यामुळे त्यातलं बरं वाईट कळत नाही त्याला. आणि त्याला बरं वाईट कळत नाही, त्यामुळे चांगलं वागायला पाहिजे, चांगलं वागायला नको, चांगलं वागायला पाहिजे किंवा वाईट वागणे ह्याचा फरकच त्याला कळत नाही. मग ते जसं त्याला त्याचं चित्ताचं मनाचं वळण आहे त्याप्रमाणे ते बिहेव करतं आणि म्हणजे वर्तन करतं. आणि आई वडील जर जागृत असतील ह्या बाबतीत तर त्याला चांगल्या वाईटाचं शिक्षण ते भान आणून देतात. म्हणजे इनडायरेक्ट सती जी आपण म्हणतो ना, अप्रत्यक्ष जागृतीचा अभ्यास, भानावर येण्याचा अभ्यास, चांगल्या वाईटाची समज ही आणून देण्यासाठी आई वडिलांचा रोल निश्चितच पहिल्यांदा महत्वाचा असतो. आणि मग नंतर त्याचे नातेवाईक घरातले ते त्याला वळण लावतात. लावतात म्हणण्यापेक्षा मुद्दाम नाही लावत. ज्यांच्या संपर्कात तो राहतो ते त्याच्यावर ते संस्कार होतात, त्याला ते वळण लागतं. घरामध्ये कसे लोक आहेत ते सगळे, त्यांची भाषा, त्यांचं वागणं, त्यांचं वर्तन, त्यांच्या सवयी, याचा हळूहळू जे आपल्यावर संस्कार होतात त्याप्रमाणे आपलं वर्तन सुरू होतं, जगणं सुरू होतं. मग शाळेत गेल्यानंतर आपल्याला आपले शिक्षक काय शिकवतात, आपण कोणत्या मुलांच्या सहवासात राहतो जास्त, त्यांच्या पण खोडी आपल्याला लागू शकतात, त्यांचं पण अं, त्यांचे पण संस्कार आपल्यावर होतात, आपले पण त्यांच्यावर होतात. अशा प्रकारे एक याला सामाजिकरण म्हणतात. म्हणजे व्यक्तीचं सामाजिकरण व्हायला सुरुवात होते. म्हणजे माणूस व्यक्ती जन्माला नंतर लगेचच ते हळूहळू त्याची सुरुवात होते. आधी घरात होते, मग नात्यागोत्यात होते, आपण जिथं राहतो त्या वस्तीत होते, शाळा, शिक्षण. आणि मग मोठे आपण जसे होऊ तसतसे आपण कशा कशाच्या आणि कोणाकोणाच्या संपर्कात येतो, कोणत्या कोणत्या विषयांच्या संपर्कात येतो, ते सगळ्याशी आपलं त्या सगळ्यात आपली जडणघडण चाललेली असते. म्हणजे आपलं मन, चित्त आणि वर्तन हे आकार घेत जाते त्याच्यात, ज्याला आपण संस्कार म्हणतो, संस्कारित होणं. अशा प्रकारे आपलं जीवन घडत जातं, बनत जातं. त्याच्यात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते त्या आपल्या अंतरप्रेरणा पण असतात आतल्या. म्हणजे आपलं चित्त, आपलं मन, अं, मूळ स्वभाव. आता मूळ स्वभाव वगैरे जी ती गोष्ट नाही, मूळ मूळ असा कोणाचाच नसतो, तो संस्कारानेच आलेला असतो. तो त्याला काय आपण जीन म्हणतो ना, आपण काय म्हणतो ते हेरिडिटरी, अनुवंशिक गुण. अनुवंशिक गुण पण आपल्यात आलेले असतात. आणि म्हणजे सगळे ते वंशातलेच नाहीत, ते आपलाही काही जो काही स्वतंत्र अस्तित्व म्हणून काही जो भाग असू शकतो, हे सगळ्या अंतरप्रेरणा ह्या पण आपलं जीवन जगताना त्या सक्रिय होतात. म्हणून आपले इंटरेस्ट ज्याच्यात असतात, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण जास्त करतो, ज्या आवडत नाहीत त्या आपण करत नाही. आणि परिस्थिती पण त्याला कारणीभूत असते. एखादी परिस्थिती अशी असते का तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तसं करू शकत नाही. कारण परिस्थिती म्हणजे लोक, सगळंच आलं आजूबाजूला. आपल्याला वाटतं असं करावं, आणि परिस्थिती जर म्हणली नाही तसं नाही, किंवा कोणी म्हटलं नाही तसं करायचं नाही, आपण नाही करू शकत ते लहानपणी. आणि जे करावं असं वाटतं तसं जर करता आलं, मग तसं आपलं तेही वळण आपलं बनतं.
अंतरप्रेरणेतून चालणार. रिस्ट्रिक्शन असतील, दबाव असेल, विरोध असेल, तर मग त्या आपल्या अंतरप्रेरणा ह्या दबल्या जातात. मग आपण परिस्थितीचे काय म्हणतात, परिस्थितीनुसार वागायचा प्रयत्न करतो आणि गुलाम बनतो आपण त्याचे. म्हणजे अंतरप्रेरणेचे पण गुलाम बनू शकतो आणि बाह्य परिस्थितीचे पण गुलाम बनू शकतो. असं आपलं जीवन आपलं आकार घेत असतं. आणि मग जसजसे आपण मोठे होतो, तसतसे जशी आपली परिस्थिती असते, अनुकूलता, प्रतिकूलता, नंतर लग्न, मुलं, कामाचं ठिकाण, आपला जॉब, जो व्यवसाय जगण्यासाठी आपण जे आजीविका उपजीविका निवडतो ते, उद्योगधंदा असेल, नाही तर आपलं नोकरी असेल, आपण घेतलेले शिक्षण, नोकरी, नोकरीतलं वातावरण, हे सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपलं जीवन बनत आहे. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे आपण व्यक्तिगत पातळीवरचे संस्कार पण, व्यक्तिगत असं काही नाही, प्रत्येक प्रत्येक समुत्पाद कार्यकारण भावातूनच ते निर्माण होतं. आणि परिस्थिती, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, आपले अंतर, आपला आपल्या आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. म्हणजे आंतरिक प्रेरणा ज्याला इन्स्टिंक्ट असं म्हटलेलं, म्हणजे अंतरप्रेरणा आणि बाहेरची उत्तेजना, असं ते सगळ्यात एक गुंतागुंत आहे आपलं जीवन म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो आपला मुख्य विषय आहे, ही जी आपली जडणघडण आहे, याचा बहुतांशी आपल्याला काही भान नसतं. म्हणजे आपण कसे घडतो, कसे बनतो, त्याच्यामुळे आपण कसे वागतो आणि त्याचे काय परिणाम होतात, याचं 90% आपल्याला भान नसतं, सती नसते, जागृती नसते. आणि तो विषय जर आपण मुद्दाम हातात घेतला नाही, तर मग ते काय होतं, ते जसे आपण ह्या परिस्थितीत घडतो किंवा बिघडतो, घडणं पण बिघडणंच आहे. घडणं बिघडणं म्हणजे चांगलं वाईट जे काही आपण, जसे आपण घडतो त्यानुसार आपलं वर्तन चालू असतं, बोलणं आणि वागणं, आणि परिणाम पण. पण जेव्हा स्वतःचं भान यायला सुरुवात होते, सती जागृती यायला सुरुवात होते, त्यावेळेला आपल्याला कळायला लागतं आपण काय आहोत, कसे आहोत, आपलं चित्त काय आहे, आपली विचार प्रक्रिया काय आहे, आपलं बोलणं कसं असतं, आपलं वागणं कसं असतं, आपल्या आवडीनिवडी कशा असतात, आपले सुखदुःख काय आहेत, त्याचे चांगले वाईट परिणाम, हे सगळ्याच जेव्हा आपल्याला भान यायला सुरुवात होते, तेव्हा मग संस्कारांची जी वाट आहे आपली बनलेली, ती वाट जर चुकीची असेल, विकृत असेल, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होते. कारण सती जागृतीचं ते लक्षण आहे. जागृती ज्याला ज्याला टच करते, सती जिथं जिथं प्रकाश करते, तिथं तिथं रूपांतर, परिवर्तन होतं. जसं प्रकाश असला की आपल्याला दिसतं सगळं, तसं जागृतीचा प्रकाश असला की आपल्याला आपलं अस्तित्व दिसतं, म्हणजे आपलं जीवन दिसतं. म्हणजे त्याला संस्कार ज्याला म्हटलं, ते संस्कारित अस्तित्व दिसतं. म्हणजे सगळंच, म्हणजे ते दिसतं. पण कोणाला? जागृतीला, सतीला. सतीमुळं बोध होतो आणि बोध झाल्यामुळं त्याचं ते दिसतं. म्हणजे आधी दिसतं, मग बोध होतो, मग त्यातले बरे वाईट ज्या गोष्टी असतात, बरे वाईट परिणाम करणाऱ्या, चांगलं वाईट परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्या आपल्याला जाणवतात, आपल्या जागृतीला जाणवतात. आणि मग आपल्याला हे लक्षात येतं
की जे चुकीचं आहे, जे वाईट आहे, ज्याचा परिणाम वाईट आहे, ते नाही केलं पाहिजे. जे चांगलं आहे ते केलं पाहिजे. इथून खरं म्हणजे शिलाचरणाची सुरुवात होते. म्हणून शिलाचरण हे खूप नंतर येतं. आता जे लोक शील समाधी प्रज्ञा हा क्रम सांगतात तो चुकीचा आहे असं अनुभवातून पण वाटतं. मला जर बऱ्या वाईटाचं माझ्या माझ्या जीवनातल्या बऱ्या वाईटाचं, माझ्या मनाचं, माझ्या चित्ताचं, माझ्या जगण्याचं, माझ्या बोलण्याचं, वागण्याचं मला जर भानच नाही, तर त्यातलं चांगलं वाईट मला कसं कळणार? म्हणून आधी सती महत्वाची आहे, जागृती महत्वाची आहे. जागृतीतून आपल्याला ती समज येते, म्हणजे बोध होतो. बोध आल्यानंतर चांगलं वाईट कळतं. चांगलं वाईट कळाल्यानंतर चांगलं वागलं पाहिजे, वाईट वागायला नको. शिलाचरणाची सुरुवात इथून होते. म्हणून आधी प्रज्ञा महत्वाची आहे. बाबासाहेबांनी पण प्रज्ञाशील करुणा हा क्रम सांगितला. आधी समज आली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे समज आहे, आणि समज ही जागृतीतून येते, सतीमधून येते. म्हणून आधी तो मुद्दा महत्वाचा आहे. तर ज्या जगात आपण वावरतो त्या जगात वावरताना आपल्याला स्वतःचं भान हेच निर्णायक असतं. म्हणजे आपल्या जीवनात सुखदुःखाचं जे काही कारण आहे, ते आपलं हे चित्त आहे, मन आहे, त्याचं भान आपल्याला येणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणून आपण सती साधनेला महत्व देतो. आणि सतीतून आपल्याला जे जे काही दिसतं जाणवतं त्याला धम्म म्हटलेलं आहे, सत्य, वास्तव. म्हणून हे सती धम्म चिंतन असं आपण असा आपला हा उपक्रम आहे. तर मानसशास्त्राचा अभ्यास केला तर यातल्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे रेडीमेड आपल्याला ते पॉइंट्स मिळतात. म्हणून ते मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास असायला पाहिजे असं मला आता वाटायला लागलं. म्हणजे आधीपासूनच करतोय मी ते, आता आत्ता करतोय असं नाही, पण ते त्याची जी गरज आहे, निकड आहे, त्याची जी आवश्यकता आहे ती आता जास्त मला वाटायला लागली. म्हणून आता मी काही क्रमिक पुस्तकं मी घेऊन आलो आणि त्याचा अभ्यास करतोय. तिथून आपण आपण मगाशी सुरुवात केली. जे काही मुद्दे मी तुम्हाला आपलं सत्र सुरू व्हायच्या आधी सांगितले, अवधान म्हणजे लक्ष, संवेदन, अध्ययन वगैरे वगैरे, तर मानसशास्त्राचा अभ्यास हा गरजेचा आहे. कारण मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे आपल्या मनाचा पण अभ्यास आहे. पण आपल्या मनाचा खरा अभ्यास हा सतीतूनच होतो असं म्हणता येईल. भान, जागृती, सती, बुद्धांचा हा फार मौल्यवान शोध आहे. आधी आपलं जीवन आपल्याला समजलं पाहिजे, म्हणून या जीवनात उतरलं पाहिजे, म्हणजे या कायेमध्ये उतरलं पाहिजे. म्हणून कायानुसती, कायेचं भान, कायेतल्या जाणीवांचं भान, म्हणजे फिलिंग्स, जाणीवा, वेदना त्याला पालीमध्ये म्हटलेलं आहे. त्या जिवंतपणाचं म्हणजे जाणीवांचं भान, त्याच्या सुखदुःख आहेत. सुखदुःखाचं कारण चित्त आहे. चित्त म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नकोचा संघर्ष आहे. चित्तानुसार एक तर विचार प्रक्रिया काम करते, किंवा विचारांना इंद्रियांचे विषय मिळाला तर चित्तवृत्ती निर्माण होते. आणि त्यानुसार सुख दुःख निर्माण होतात. सुख आपल्याला पाहिजे असतं, दुःख नको असतं. हा जीवनातला अविभाज्य घटक आहे. सुख दुःख आपण भोगतो, पण ते कशामुळे निर्माण होतात हे कळत नाही, कारण आपल्याला आपलं भान नसतं, जीवनाचं भान नसतं. याची सुरुवात
इनडायरेक्टली पण होऊ शकते. जसं आता आपण चिंतन करतोय, धम्मचिंतनातून आपण इनडायरेक्ट सती पण निर्माण होते, भान येत आहे जीवनाचं. तर ही इनडायरेक्ट मेथड आहे. आणि डायरेक्ट मेथड जी आहे ती आपण थेट कायेमध्ये उतरतो. ही काया जी आतून आत आन करते, अपान करते, आतून आत आन करते, आतून बाहेर अपान होतं. हे जे धडामध्ये आन अपान चाललेलं आहे, अगदी बेस पासून, बेस आपल्या पोटातून, म्हणजे जिथं आता नाळ आपली, जिथं जिथं नाळ आपली आईशी जोडलेली असते, तिथे ते त्यावेळेला तिथंच ते काम चाललेलं, त्यावेळेला अनापान नाही चाललेलं. त्यावेळेला जे चाललेलं ते आईकडून, कारण अनापान म्हणजे मला परवा परवा असं पण वाटलं, मुद्दाम सांगतो आता ओघानं आठवलं म्हणून. आन हा पाली शब्द आहे, अपान हा पाली शब्द आहे. तर आन मध्ये प्राणवायू आपण घेतो, म्हणजे त्यातला प्राणवायू आपल्याला पाहिजे असतो, त्यानं रक्तशुद्धी होते. म्हणजे प्राण जो आहे तो आन शब्द प्राणचाच पाली रूपांतर तर नाही असं मला वाटलं परवाला. कारण जेव्हा आन होतं म्हणजे श्वास आत येतो, तर त्याच्यातून प्राण आणि अप्राण म्हटल्यानंतर आपण एक स्वतः अनुभव घेऊन पाहता, जेव्हा आपण अपान होतो म्हणजे श्वास बाहेर जातो, तर लगेच आनची किंवा प्राण घेण्याची, प्राणाची एक म्हणजे जिवंतपणाची एक ओढ लगेच असते, लगेच आन होतं पुढे, अपान आन. तर थोडस निरीक्षण करून पहा प्रत्येकानं आपापल्या पातळीवर. तर तो प्राण आणि अप्राण असा शब्द आहे काय, असं मला वाटलं बरं का. आता संशोधनामध्ये काही पण कधी कधी डोक्यात येतं, तर ते जे सगळंच मान्य करायची गरज नाही. कारण प्रत्येक गोष्ट, कारण आता हे आपलं जे काम चाललंय शास्त्रीय संशोधनासारखंच आहे. आणि शास्त्रीय संशोधनामध्ये कोणतीही गोष्ट डायरेक्ट मान्य करायची नसते, ती व्हेरीफाय करायची असते, शहानिशा करायची असते. ते खरं असू शकतं का नसू शकतं का, हे ज्यानं त्यानं अनुभवातून पाहायचं असतं. त्यामुळे इथं ऐकलं आणि मान्य केलं असा असा मुद्दा नाही येतो. बोलताना अनेक गोष्टी बोलल्या जातील, परंतु सगळ्यात स्वीकारायला पाहिजेत असं नाही. तर ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की याची शहानिशा केली पाहिजे, खरं खोटं पण यातलं, खरेपणा खोटेपणा यातला पडताळून पाहायला पाहिजे, तो पाहायला पाहिजे. तेच शास्त्रीय संशोधन आहे. आणि आपल्या अनुभवाला जे येतं तीच गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. तर अनापान जो मुद्दा आहे तो प्राण अप्राण असा असू शकतो. कारण आन मध्ये प्राण, आपल्याला प्राणवायू मिळतो, म्हणजे प्राण त्याच्यातून निर्माण होतो, म्हणजे किंवा प्राणाला पोषक आहे ते प्राण, त्याच्यामुळेच आहे. म्हणून आता श्वास बंद, सगळं बंद, हे तो प्राण आहे. आणि मला त्याच्यामुळे ते प्राणायामासारखे काही जे व्यायाम असतात ते श्वासाशी संबंधित आहेत, प्राणायाम, कारण प्राणाशी संबंधित आहेत ते. तर आन म्हणजे पाली आन हा प्राण असला पाहिजे, अपान म्हणजे अप्राण आहे, म्हणजे बाहेर. जेव्हा अनापान नसतं गर्भाशयात, तेव्हा आपण त्या आपल्या नाळेतून आईकडून मिळणाऱ्या फूडवर किंवा अन्नावर, रक्तावर आपण जगतो, वाढतो. बाहेर आल्यावर आपल्याला बाहेरचं बाहेरचं अन्न मंद ज्वलनानं जे पचतं, तर त्या ज्वलनाला ऑक्सिजन पाहिजे, प्राणवायू पाहिजे, तो श्वासातून येतो. आणि ते अं, अन्न पचनाचं पण त्याला हे होत असेल. आता ते ते जे काही अनाटॉमी काय म्हणतात त्याला, फेनॉमेना जे आहे, ते जे काही कार्य आहे आतलं, त्याचा आपल्याला एक म्हणजे तो तो विषय आपला आहे. आता मगाशी जे म्हटलं की आपल्याला कोणताही विषय वर्ज्य नाही,
शरीरशास्त्राचा अभ्यास करा, मानसशास्त्राचा अभ्यास करा, शरीर विज्ञानाचा अभ्यास करा, अं, सर, गर्भाशयामध्ये हा, गर्भाशयामध्ये लिक्विड स्वरूपात ऑक्सिजन मिळत असेल. लिक्विड स्वरूपात ऑक्सिजन मिळत असेल. मिळत असावं, कारण ते रक्त आपला डायरेक्ट शुद्ध रक्तात मिळतं ना आईकडून. मग ते डायरेक्ट ते तिथं ते ऑक्सिजन म्हणजे ते ऑक्सिजन ते रक्त शुद्धच रक्त मिळतं, ते त्याच्यात ऍब्झॉर्ब झालेलं आहे, ते मिसळलेलं आहे त्या रक्तामध्ये. कारण अशुद्ध रक्तात ऑक्सिजन मिळाल्यावर ते शुद्ध होतं, असं एक सर्वसाधारण म्हणता येईल. तर जे काय आहे ते, तर सगळं शरीर विज्ञान, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र हा पण मुद्दा आहे, इलेक्ट्रिसिटी हा पण मुद्दा आहे, मन म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. आता ते सगळेच म्हणजे आपण त्याच्यात उतरून किती आधी पहिल्याला स्वतःचं भान येऊ द्यात. स्वतःचं भान आल्यानंतर आपलं जगण्याशी काय काय गोष्टी कनेक्टेड आहेत, कशा कशाशी त्याचं कनेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या असू शकतात. आता आपण तर किती करू शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे, आपल्या इंटरेस्टवर अवलंबून आहे. आपल्याला तो विषय बनवावा लागतो, मग ते सगळंच आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला पाहता येतं. सगळं तर पाहू शकत नाही, कारण जगामध्ये एवढी शास्त्र आहेत, एवढे सायन्स आहेत, सगळ्याचा अभ्यास करणं हे एका लाईफ टाईम मध्ये ते शक्यच नाही. त्याला बुद्धासारखी, बाबासाहेबांसारखी प्रतिभा पाहिजे, पण प्रयत्न करायला पाहिजे. आजच्या सती धम्म चिंतनामध्ये सती जागृतीला जे जे दिसतं त्याच्यावर ते धम्म म्हणतात, आणि त्याच्यावर आपण चिंतन करतो, म्हणून सती धम्म चिंतन. तर आपल्या याच्यामध्ये कोणताही मुद्दा येऊ शकतो, फक्त जागृतीपूर्वक आपण त्याच्याकडे पाहायचं आहे आणि पडताळा करून पाहायचा आहे, व्हेरीफाय हे खरं आहे का खोटं आहे, असं असू शकतं का, नसू शकतं का, हे सगळं पाहायचंय. ते काम आपल्याला करायचंय. मी पण आता पुस्तकातला जो अभ्यास करतो तो काय डोळे झाकून आपण करायचा नाही. डोळे झाकून अभ्यास नाही करू शकत आपण. म्हणजे डोळे झाकून म्हणजे काय, की वाचायचं फक्त आणि सगळं स्वीकारायचं, असा तो मुद्दा नाही. तर डोळे उघडे ठेवून वाचणं त्याला म्हणतात ना, म्हणजे भानावर येऊन जागृतीपूर्वक वाचणं, जागृतीपूर्वक चिंतन करणं, त्याच्यातून आपल्याला योग्य काय ते मिळणार आहे. मनाचा विचार नाही केला. परत बोला. सर, कायद्यामध्ये ज्या शिक्षेसाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत, तर त्या म्हणजे वर्तनावरच केलेल्या आहेत, जास्त तर मनाचा विचार नाही केलेला. हो, ते बंधन आहे, सक्ती आहे. कायदा ही सक्ती आहे ना, नियम आहे तो, नियम ही सक्ती आहे. तिथं तुमच्या आपल्या इच्छेला जागा नाही, आपल्या इच्छेला प्राधान्य नाही. तो कायदा आहे आणि तो समाज व्यवस्था व्यवस्थित चालावी त्याच्यासाठी आहे. ती सामाजिक गरज आहे ती. आणि माणसं जर समंजस असतील तर त्यांना कायद्याची गरज नाही. बाबासाहेब जे म्हणतात की अल्पसंख्याकांना कायद्याची गरज असते आणि बहुसंख्याकांना नीतिमत्तेची गरज असते. बहुसंख्य माणसांमध्ये नीतिमत्ता असते, चांगले गुण असतात. काही जे अवगुणी लोक असतात त्यांना कायदा, म्हणून बघा आता गुन्हे करणारे थोडेच असतात, त्याचा परिणाम भोगणारे बरेच असतील, परंतु सर्रास गुन्हे करणारे लोक नाहीत. अर्थात सगळे जरी गुन्हे करत नसले लोक, तरी काही लोक कायद्याच्या भीतीने करत नाहीत. म्हणजे मला वाटतं चोरी करावी, पण मला कायद्याची भीती आहे, तर नको चोरी केली, पकडलं गेलो, सीसीटीव्ही मध्ये सापडलो, मग जेल होईल, मग असं होईल, मग नको चोरी करायला. तर त्या भीतीनं ते शिलाचरण नाही होते. ती वर्तन भीतीतून केलेलं वर्तन आहे. कायदा भीती घालतो.
किंवा कायदा ही समाजाची गरज आहे. सिग्नल, एखादा टार्गेट म्हणून पोरगा किंवा माणूस हा सिग्नल तोडून घुसतो याच्यामध्ये. लाल लाल सिग्नल जरी असला तर तो घुसतो. परंतु बहुसंख्य लोक हे थांबतात, जास्त लोक हे थांबतात. आणि जो आरोगंट असतो किंवा ज्याला कोणातरी बॅकिंग आहे किंवा जो उद्धट आहे, ज्याला कायदा मानत नाही, कायद्याची ज्याला भीती नाही, बघू पुढे गेलं काय, नाही तर अमक्यात आपला आहे ओळखीचा, फोन करू आपण, तर असा जो उद्धट असतो तो कायदा मोडतो. कारण त्याला ती भीती नाही. सामान्यांना ही भीती असते. सामान्य माणसं काय म्हणतात, पाप भिरुता, वाईट वागण्याचं भय असतं बऱ्याच लोकांमध्ये. तर ते चांगलं पण आहे, परंतु ते शिलाचरण नव्हे. ते भयातून नियंत्रित केलेलं वर्तन आहे, दडपणातून, भीतीतून, शिक्षेच्या भीतीनं, विशेषतः शिक्षेच्या भीतीनं, किंवा आपलं नाव खराब होईल, आपली प्रतिष्ठा जाईल. कारण माणसाला समाजात राहायचं म्हणजे प्रतिष्ठा महत्वाची असते, इज्जत. बाबासाहेब म्हणायचे ना, मनुष्य जगतो ते इज्जती करता. आम्ही इज्जती करता धडपड करतोय, असं बाबासाहेब म्हणायचे. 56च्या भाषणातच आले बहुतेक, आम्ही इज्जती करता लढतो आहोत, असं काहीतरी आहे, पण इज्जत शब्द वापरला. सर मी हा, काय अं, बोलू का? बोला, काय म्हटले साळवे सर? मी नागालँड मध्ये होतो ना, हा हा, ते म्हणजे ते आधी हेच आहेत ना, ते ट्रायबल एरियाज आहेत, म्हणजे आदिवासीच बरं. लोक आहेत ते. हा हा, आता ते ख्रिश्चन धर्मामुळे ते आधी म्हणजे आपल्यापेक्षा पण आता ते म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत वगैरे फॉरवर्ड आहेत, तसं म्हटलं तरी बरं. चालेल. पण तिथं म्हणजे मी पाहिलं की असं महिलांची छेड काढणं, त्रास देणं, या गोष्टी बिलकुल नाहीत. म्हणजे असे केसेसच नाहीत तिथं. इव्हन तिथे म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या बरोबर जर एखादी महिला असेल तर तो पुरुष सुरक्षित आहे, कारण अच्छा. महिलांचा तेवढा सन्मान केला जातो. कारण काही कायदा नाही, हा लोकांनी पहिल्यापासून पूर्वीच्या काळात जंगली लोकांमध्ये त्यांचे ते काहीतरी असं ठराव केला गेला असेल, तर तो असा काय चालू आहे. म्हणजे ते भीतीपोटी नाहीये, त्यांचा तो हेच बनलेला आहे, म्हणजे एक पायंडा पडलेला आहे की महिलांना म्हणजे हे नाही करायचं, म्हणजे तर तिथं भीती पुरुष. किंवा किंवा त्याला ते सोशलायझेशन झालेलं आहे. ते हा, हो. समाजाचं पण भय असतं, कायद्याचं भय असतं, किंवा समाजाचं भय असतं, किंवा समाजाचे संस्कार असतात. हा. आणि त्याच्यामुळे ते तसं चांगलं वागतो माणूस. पण समजा त्याचं समाजाचं दडपण नसेल आणि कायद्याचं भय नसेल, तर तो माणूस कसा वागेल? हम्म. मग ते त्याचं ओरिजिनल शील हा, आहे, हा, हा, बरोबर. की त्याला ती समज आहे. तर ती समज जी आहे, ती समज महत्वाची. ते त्याला शील म्हटलेलं आहे. आणि ते जागृत माणसाला शक्य आहे. ते जो भानावर आहे त्याला कोणाच्या सांगण्याची गरज नाही. म्हणून धम्म हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. नाहीतर मग कायद्याचा वापर करावा लागतो, किंवा समाजाचं दडपण पाहिजे. आणि ते सद्वर्तन त्याला म्हणत नाहीत. सद्वर्तन ही एक व्यक्तिगत प्रेरणा असते, आणि सद्वर्तन हे जागृत माणसालाच शक्य आहे. जो भानावर आहे त्याला बऱ्या वाईटाची जाण असते त्याला, आणि तो संवेदनशील बनतो. जागृत मनुष्य हा संवेदनशील बनतो, आणि नॅचरली तो चांगलं वागायला सुरुवात करतो. त्याला नियमाची गरज नाही. त्याला तत्व, किंवा त्याला ती समज येते, त्याला तत्व कळतं त्याला. आणि ज्याला तत्व कळत नाही, ज्याला समज नाही, त्याला नियम लावावे लागतात, किंवा सामाजिक दडपण त्याला असावं लागतं. सद्वर्तन उपजत राहू शकते. हा, सद्वर्तन
हा. म्हणजे जन्मतः असू शकते किंवा नंतर सामाजिक प्रेरणेने पण असू येऊ शकते. जन्मजात तो त्याची त्याची समज, त्याची जागृतीची पातळी किती उंचावलेली आहे, म्हणजे समज थोडक्यात. जागृती म्हणजे आपण समज अर्थाने, दृष्टी अर्थाने वापरतो, म्हणजे समज अर्थाने वापरतो शब्द. सती म्हणजे शहाणपण. एक प्रकारे ती ती चांगल्या गोष्टीची समज येते. हा. तर जर ती त्याच्यामध्ये असेल, कारण काही त्याचे त्याचे संस्कार जे असतील तर ते वाईट वागू नये हे त्याचं घरातूनच, काय म्हणतात ना, बाळकडू. त्याला जर ते बाळकडू चांगल्याचं मिळालं असेल तर तो चांगला वागतो, वाईटाचं मिळालं तर वाईट वागणार. आणि त्याला जर समज असेल काही गोष्टी व्यक्तिगत पातळीवर, पण आता हे थोडस सेपरेशन करणं अवघड असतं बा, आई वडिलांचे संस्कार किती आणि स्वतःच्या अंतरप्रेरणा किती, हे वेगळं करणं थोडस कठीण असतं. पण तसं जर असेल, स्वयंप्रेरणा जर असेल, तर स्वतः संवेदनशील असेल, तर तो स्वतः सद्वर्तनी बनतोय. त्याला वाईट वागायला आवडणारच नाही. या गोष्टी आपल्याला बुद्धांच्या जीवनात आणि बाबासाहेबांच्या जीवनात पाहायला मिळतातच ना. ते मुळापासून, लहानपणापासूनच त्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. त्या राजहंसाची गोष्ट घ्या, है ना, राजहंस वाचवला त्यांनी. लोक शिकारीला महत्व देतात. आता त्या काळात शिकारीला फार महत्व देतं. मग ती पुरुषार्थ, तो म्हणजे प्राणी मारणं हा पुरुषार्थ, आणि हे ते त्याला वाचवतात त्या राजहंसाला, तर ती त्याला माणुसकी किंवा मानवता, म्हणजे ते ते मुळातच जागृतीचं त्यांच्यात फार मोठ्या प्रमाणात ते असलं पाहिजे. त्याचं प्रमाण, त्यांच्या चित्त जागृती जी आहे तो प्रमाण फार मोठं असलं पाहिजे. जसे आता सामान्य माणसं, आपण मानसशास्त्र जसं म्हणतो, 80, 85, 90% अनकॉन्शियस माइंड असतं आणि 10%, 15% कॉन्शियस असतं. ते ही गोष्ट सिद्धार्थ गौतमाला लागू पडत नाही. मग त्यांचं 50-50% असू शकतं. बाबासाहेबांचं पण तसंच वाटतं. एवढ्या लहानपणीच कसं काय वाटलं की मला अस्पृश्यतेचा प्रश्न हातात घेतला पाहिजे. कास्ट इन इंडिया, देअर काय ओरिजिन अँड मेकॅनिझम असं काय आहे ना, कास्ट इन इंडिया. तर का तो पहिला प्रबंध आहे त्यांचा मानवशास्त्रावर. तर असा विषय कोण घेतो आज? हे चांगला म्हणजे समाजामध्ये जातीवर चर्चा चालली तर अनेक लोकांना ती अप्रिय असते. का जातीवर काय बोलता तुम्ही? म्हणजे जातीवर बोलणारा जातीवादी ठरतो. किंवा काही लोक समर्थन करतात, आता कुठं जाती राहिल्यात. म्हणजे भीतीदायक प्रश्न आहे तो. पण बाबासाहेबांना वाटलं कास्ट इन इंडिया हाच विषय घ्यायला पाहिजे, तो प्रबंध त्यांनी सादर केलेला आहे. मोठाली, मग ते म्हणून त्यात मोठाली माणसं त्याच्यामुळे मोठाली आहेत, आणि छोटी माणसं ते नसल्यामुळे छोटी आहेत. म्हणजे छोटे अँथ्रोपॉलॉजी. मोठ्याचा मुद्दा नाही. काही गोष्टी ज्याला आपण उपजत म्हणतो, उपजत काही गोष्टी, जन्मजात काही गोष्टी त्या संस्कारातून असतील तर ती खूप चांगली गोष्ट आहे. मग त्याच्यामुळे फक्त आता पुढे जायचा प्रश्न आहे. पण बहुतांश लोकांना मुळापासून सुरुवात करावी लागते. आनापान पासून सुरुवात करा. आनापान पासून सुरुवात करावी लागते, म्हणजे फार आपण अलीकडे आहोत. आपल्याला तिथं जायचंय. हा, आपल्याला तिथे जायचं. आपल्याला अजून मुळापासून सुरुवात करायची, का त्या श्वासाला धरून उतरा, स्वतःमध्ये या, मग आपलं काय व्हायचं ते होईल पुढे. तर हे अँथ्रोपॉलॉजी म्हणतात ना याला, हा, मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्र. हा, त्याच्यामध्ये काय म्हणजे सिलेबस काय राहतो? मानववंश म्हणजे मानवी जीवन, मानव कसा, मानवाचा वंश म्हणजे काय, माणूस म्हणजे काय, माणसाची उत्पत्ती, कशातून, ते सगळं हा. म्हणजे उत्क्रांतीचा पण अभ्यास असणार त्याच्यात. काय? हो. मानवी उत्क्रांतीचा अभ्यास असणार आहे, मानवी वर्तनाचा अभ्यास आहे.
समाज कसा तयार होतो, समाजामध्ये रीतिरिवाज कसे तयार होतात, धर्म कसे तयार होतात, आणि मग अन्याय अत्याचार त्याच्यातून कसे उद्भवतात, मानवी प्रवृत्ती, हे सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास असणार आहे. म्हणजे मला आता तो पाहता तुम्ही माझ्या डोक्यात तो विषय घालून दिल्यामुळे मला सांगता येत नाही. मी आता त्या विषयाकडे पण ते मी डायरेक्ट असं वळू शकतो आपण. तोच विषय चाललाय आपला. आपला तोच मी विषय चाललाय, पण आता तोही अभ्यासाचा विषय घ्यावा लागेल. मी अँथ्रोपॉलॉजी मध्ये काय. मी असं वाचलं होतं. हा. त्या एकाने माणसाच्या कवटीचा जो आकार आहे त्याच्यावरून त्याचं बिहेवियर म्हणजे हे करता येतं. तर तो वेगळाच अभ्यास असेल. तो सिद्ध झालं नाही असं. त्याचा अच्छा. तो, हा, मी ते गोडबोलेंच्या पुस्तकात हा संदर्भ वाचला मी. पण ते सिद्ध झालं नाही म्हणे अजून. तसं अच्छा ठीक सिद्ध नाही करता आलं ते. असं वाटतंय का कवटीवरून असेल. पण कवटीच्या आतला मेंदूचं महत्व आहे. आहे.